प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 200 दिव्यांगांना कृत्रिम हातपाय मोफत देण्याचा विधायक उपक्रम व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन। सामाजिक आणि विधायक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले शिंदे सेनेचे प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदत व सहाय्यता निधीतून सुमारे 200 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 1.5 लाख रुपये किमतीचे मॉड्यूलर कृत्रिम हात व पाय मोफत प्रदान करण्यात येणार आहेत। याशिवाय मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटपाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक युवराज बावडेकर व विलास देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी नगरसेवक सागर वनखंडे उपस्थित होते। प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या 31 मे रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, आरोग्यविषयक, पर्यावरणपूरक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। 31 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता शाही दरबार हॉल येथे भव्य कार्यकर्ता मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात सांगली व मिरज तालुक्यातील सुमारे 800 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असून अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, संपर्क प्रमुख योगेश जानकर तसेच पैलवान चंद्रहार पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। याच ठिकाणी प्राध्यापक वनखंडे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत। दरम्यान 25 मे ते 31 मे 2026 या कालावधीत प्राध्यापक वनखंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी मोफत मॉड्यूलर हातपाय वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे। सेवा सदन, लाईफलाईन हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत अँजिओग्राफी कॅम्प तर सुश्रुत हॉस्पिटलच्या वतीने जन्मतः दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे। 30 मे रोजी सकाळी 7 वाजता मिरजेतील गणेश तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे। त्यानंतर 31 मे रोजी सकाळी 8 वाजता पूर्व महाडा कॉलनी येथे पर्यावरणपूरक वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येणार आहे। याच दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत रमा उद्यान, पूर्व महाडा कॉलनी, स्वामी समर्थ मंदिराजवळ मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत चष्मे वाटप कार्यक्रम होणार आहे। या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। क्रीडाप्रेमींसाठीही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 3 जून रोजी दुपारी 3 वाजता रमा उद्यान प्रबोधिनी शाळेजवळ म्हशी व रेडकू गाडीसह धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत। तसेच 11 जून रोजी दुपारी 2 वाजता शिपूर डोंगरवाडी माळ येथे भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली। ही बातमी वृत्तपत्र, पोर्टल किंवा प्रेसनोटसाठी योग्य अशा व्यावसायिक शैलीत संपादित करण्यात आले आहे। याच ठिकाणी चष्मे वाटण्यात येतील आणि याच दिवशी सकाळी 9 ते दिवसभर भव्य रक्तदान शिबिर या सरांच्या ऑफिसमध्येच आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी 300 बाटल्या रक्त संकलन करण्याचा आमचा मानस आहे आणि 31 मेला संध्याकाळी त्याच दिवशी म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी सरांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यकर्ता मेळावा हा शाही दरबार हॉल टाकळी रोडला आपण त्या ठिकाणी करतोय। या ठिकाणी सरांना अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि भव्य कार्यकर्ता आणि पक्षप्रवेश यासाठी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब येणार आहेत। यासोबत खासदार धैर्यशील माने साहेब, आमदार सुहास बाबर साहेब, योगेश जानकर जे ठाण्याचे नगरसेवक आहेत आणि जे आमचे संपर्क प्रमुख आहेत आणि पैलवान चंद्रहार दादा पाटील लोकसभेचे संपर्क प्रमुख हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। आणि 3 जूनला 3 वाजता म्हैशीवर रेडको गाडीसोबत पळवण्याची स्पर्धा ही प्रबोधिनी शाळेजवळ रमा उद्यान या ठिकाणी होईल आणि भव्य अशी बैलगाडा शर्यत शिपूर डोंगरवाडी माळ हे 11 जूनला दुपारी 2 वाजता होईल। असे सर्व कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केलेले आहेत। मी शिवसेनेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांना आणि मिरज तालुका आणि सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांना मी आवाहन करतो, सरांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना आवाहन करतो की या सर्वांनी या संपूर्ण कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी आणि यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचं सुद्धा आपण नियोजन केलेलं आहे, तर त्याचाही आपण लाभ घ्यावा अशी मी आपण